हमारे चैनल पे आपको स्वागत है। और ये जो आंबेगांव ग्राम पंचायत है, तो जहाँ एक महिला सरपंच है, तो मैम का नाम क्या है और कितने साल का कार्यकाल हुआ मैम को, उस बारे में बताइए। नमस्ते, मेरा नाम अमोल थोरात है। मैं सरपंच से मेरी बीवी है, वो प्रेग्नेंट होने की वजह से आज उपलब्ध नहीं है यहाँ पे। तो ये ग्राम पंचायत आंबेगांव खोजड़ी ग्रुप ग्राम पंचायत गंगापुर तालुका छत्रपति संभाजीनगर जिले में है। सर, कितने लोगों की संख्या है सभासदों की? 6 महिला और 6 महिला और 4 पुरुष है। टोटल मिला के 10 है, एक सरपंच पकड़। सर, कितने साल का कार्यकाल हुआ मैम का? अभी 2.5 साल का कार्यकाल हुआ है। क्या क्या काम किए? मैं एक महिला है सरपंच, तो महिला के नाते क्या क्या काम हुए यहाँ पर? तो अभी 2.5 साल के अंदर गांव में ड्रेनेज लाइन, सिमेंट रास्ता और बस। सर, आपण म्हटले की 2.5 वर्षाचा कार्यकाल झाला मॅमचा, तो मॅम एक महिला आहे, तो महिलांसाठी शासनाकडून जे निधी येते, स्कीम येते, तो आतापर्यंत काय काय लाभ दिलेले महिलांना? महिलांसाठी सॅनिटरी पॅडचं मशीन चालू केलेले आहे। त्यानंतर महिला जे ग्राम पंचायत की तरफ से लाड़की बहन योजना चालू है, उसके घरकुल योजना चालू है। जो गर्भवती महिला है उनके लिए गांव में कैंप चालू रहते हैं। ये सब योजनाएं ग्राम पंचायत की तरफ से चालू है। सर, ऐसी कौन सी मोटी समस्या है गांव में जिसको मतलब शासन से मांगनी करे आपने, तो अभी तक हुई नहीं पूरी 2.5 साल में? ऐसी कौन सी समस्या है? समस्या ये हमारी जो ग्राम पंचायत है, वो ग्राम पंचायत बहुत साल से पुरानी है। तो हमने जो बीडीओ साहब है उनको एक प्रस्ताव दिया था कि हमारी ग्राम पंचायत नई होनी चाहिए। अभी वो पुरानी है। बारिश के दिनों में जब बारिश आती है तब वो पानी निकलता है उसमें से। तो ये और हमारे स्कूल की तरफ जाने वाला जो रास्ता है, वो रास्ता भी हमें अच्छा चाहिए। उसके लिए भी डिमांड दी है और वो भी नहीं हो। सर, गाँव वालों ने बताया कि यहाँ सबसे बड़ी समस्या अतिक्रमण की है। क्या समस्या है अतिक्रमण? अतिक्रमण की जो समस्या है वो गांव में जब जब घर बनते तब क्या जो मेन वाला रोड है, वो मेन रोड पे लोग ज़्यादा से ज़्यादा जिनकी उतनी जगह है वो जगह छोड़ के वो ज़्यादा बांधकाम करते, तो वो समस्या थोड़ी पार है। आपका नाम बोलो, यहाँ का एड्रेस बोलो। मेरा नाम अमोल थोरात है, मुक्काम पोस्ट आंबेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे। आणि आंबेगाव ग्रामपंचायतमध्ये आपण सदस्य आहे का नागरिक आहेत, त्याच्याबद्दल सांगा। आपले माझे घरचे मिसेस सदस्य आहे ग्रामपंचायत मेंबर। काय काय कार्य केले मॅम? जे महिला आहे सरपंच आहे, तर मॅमने काय काय कार्य केलेले आहे? काम भरपूर केलेले गावात तसे आम्ही पंचायतचे। काय मोठी समस्या काय गावात? आमच्या गावात समस्या अशी आहे की गावात जे रोड व्हायले म्हणजे याच्या साईडचे पंखे 4-5 महिन्यापूर्वी ते माणूस कॉन्ट्रॅक्टर भरेल नाही। आता लोकांनी त्याला 25 वेळेस फोन लावले, त्याला मेल बी केली एक बार, पण तो काही त्याची दखल घेईन नाही गावामध्ये। गावात धर्मस्थळे आणि शाळा किती आहे? 3, 4, 5, 6 मंदिर आहे गावात। आणि शाळा जिल्हा परिषदची 8वी लोक। काय नाव आहे आपलं? गोविंदराम भोपारदा, आंबेगाव। आपलं स्वागत, अभिनंदन आहे। आणि आंबेगाव ग्रामपंचायतचे आपण नागरिक आहे। एक महिला सरपंच नात्याने महिलांनी काय काय कार्य केले त्याच्याबद्दल सांगा। त्याने कार्य चांगले केलेलं आहे समजे, कारण की पाण्याचं आणखीन रोडचं बी कामं ना व्यवस्थित करेली। शाळामध्ये झाडं लावले त्यानं, समजा ओके चालू ग्रामपंचायत याच्यामध्ये। आपण संतुष्ट समाधान आहेत का आपण? हा, समाधानी आहे। जन्मापासून राहते का आपण? हा, जन्मापासून इथेच राहतो। ते गावात जनतेने सांगितले की अतिक्रमणाची बी काय समस्या आहे, काय समस्या आहे? हा, रोडची थोडी समस्या आहे, जागेची, ती होणार आहे कम्प्लीट। आपण शेती करतात का शैक्षणिक? मी कंपनीत जॉब करतो। काय नाव आपलं? ज्ञानेश्वर दादासाहेब बनकर। ओके। सर, आपण पण एक आंबेगाव ग्रामपंचायतचे नागरिक आहे आणि ग्रामपंचायतमध्ये महिला 2.5 वर्षाचे सरपंच झालेले आहे, तर महिलांनी काय काय कामं केले? चांगले कामं चालू आहे का? हो, चालेल, रोडचे, घरकुल। आणखीन काय समस्या आहे गावात? काय समस्या? ओके चालू आहे। ओके।
आपण काय शेती करता काय आपण? शेती करतो. हा. जन्मापासून राहतो इथे. हा, काय नाव आपलं? गणेश भाऊसाहेब बनकर. चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे. आंबेगाव ग्रामपंचायत, जे आपण ग्रामपंचायतचे एक नागरिक आहे आणि तरुण आहे. काय काय समस्या आहे गावात त्याच्याबद्दल सांगा. माझं नाव आकाश नंदकुमार थोरात. मी राहणार आंबेगावचं आहे. ग्रामपंचायत आंबेगाव खोजाडी. आमच्या गावातील एक समस्या आहे खूप मोठी. हा जो रोड झालेला आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून, याच्यावरती मुरुम टाकायचा होता. मुरुम टाकायचा म्हणजे याला प्रत्येक आम्ही 1 दिवसाला 2 दिवसाला सदस्य सरपंच वगैरे सर्व यांना फोन करतात कॉन्ट्रॅक्टदारला. पण हे कॉन्ट्रॅक्टदार काय करतात, आज टाकतो उद्या टाकतो, असे 6 महिने झाले. 6 महिन्यापासून पूर्ण गावामध्ये हे जे आहे ना, पुन्हा रस्त्याचं मुरुम टाकण्याचं बाकी. मुरुम टाकायला सांगितलं का तो सांगतो 6 महिने टाकू, 2 महिने टाकू. दररोज कॉल केल्यानंतर त्याला कॉल केला का तो सांगतो 6 महिन्यांना म्हणतो आपलं टेंडर निघलं असं तसं बरंचसं. सर, व्हिडिओ मॅडमला तुम्ही निवेदन दिले का त्या संदर्भात? व्हिडिओ मॅडमला नाही दिलेलं आम्ही निवेदन. मुख्यमंत्री सहायता निधीमधून असल्यामुळे ते आपल्याला बांधकाम विभागाला त्याचा अर्ज द्यावा लागतो. दिले का आपण? नाही, दिलेला नाही अर्ज. आम्हाला असं वाटलं बघ हा टाकेल, 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही आता पण त्याला कॉल केला 3 दिवसापूर्वी. तो असंच म्हणतोय बा आम्ही टाकतो, पण त्याने काही टाकलेलं अगोदर काय